विठेवाडी तालुका देवळा येथे तणनाशकामुळे कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडली होती। त्यानंतर संबंधित अगस्त्या तणनाशक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसऱ्या चांगल्या कांदा लागवड केलेल्या क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले। शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार तणनाशक फवारणी केली, मात्र प्रात्यक्षिकादरम्यानही कांद्याच्या पिकाला गंभीर दुष्परिणाम जाणवले आणि एका वाफ्याचे नुकसान झाले। या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचा रोष अधिक वाढला आहे। या तणनाशकाच्या वापरामुळे अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे। यामध्ये एका शेतकऱ्याचे 14 एकर क्षेत्र तसेच अन्य 5-6 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे। कांद्याचे पीक भुईसपाट होऊन आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। आज उपविभागीय कृषी अधिकारी, पंचायत समिती देवळाचे कृषी अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली। शेतकऱ्यांनी या तणनाशक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या तणनाशकाने पिकांचे संरक्षण करण्याऐवजी त्याचे संपूर्ण नुकसान केले आहे। शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना साकडे घालून नुकसान भरपाईसाठी आवाज उठवला आहे। त्यांनी कंपनीवर त्वरित कारवाई करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। इकडच्या क्षेत्रात फवारणी केलेली होती। आता कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत फवारणी झालेली आहे, तेच नुकसान। कंपनीचे प्रतिनिधी आले, परत साई कृषी सेवाचे संचालक, त्यांच्यासमोर त्यांनी पाणी मोजून त्यांच्या हाताने प्रमाण टाकलं आणि शॅम्पलची जी बॉटल आणलेली होती बॅच नंबर सेमची, त्या सेम बॅच नंबर मधल्या बॉटलमधून इथं स्प्रे केला त्यांनी। तर हे आपल्या समोरच आहे, तिथं पण हा तोच प्रकार घडला। कांदा पूर्ण भुईसपाट झाला आहे। आज उपविभागीय कृषी अधिकारी यांची टीम शेतकऱ्यांच्या या शेतात आलेली आहे, ते देखील पाहणी करतात। तुमचं देखील नुकसान झालं, काय नुकसान आहे? असंच नुकसान झालेलं 14 एकरसाठी मारलेलं होतं मी। 5 लिटर औषध घेतलं मटाण्याच्या क्षेत्रात, याच कंपनीचं अगस्त्या कंपनीचं। पूर्ण कांद्याचे पूर्ण असंच झालेलं 14 एकरचा प्लॉट। कुठं आलं तुमचं? इथे 7 एकर, इथे 7 एकर मटाण्याला आहे। पूर्ण 14 एकरचं पूर्ण नुकसान 14 एकर। आणखी शेतकरी आहेत, तुमचं देखील नुकसान झालेलं आहे। काय तुम्ही पण त्याच्या तणनाशक त्याच कंपनीचं तणनाशक मारले मी, अगस्त्या कंपनीचं 300 लिटर फवारणी केली। त्याचा परिणाम असा झालेला भुईसपाट आणि विदाऊट उत्तम उत्पादक कंपनीचं औषध मारले 500 लिटर, त्याचा परिणाम मोकळा दिसतोय। कंपनीचे एका दिवसाचीच फवारणी आहे सर्व आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, कृषी विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, आपल्या उपस्थितीत या ठिकाणी प्रयोग करण्यात आलेला होता तणनाशकाची फवारणी पडताळणी करण्यासाठी की तिकडचे जे नुकसान आहे शेतकऱ्याच्या चुकीमुळे कदाचित झाला असावं, असा सर्वांचा कयास होता। मात्र आपल्या उपस्थितीत या ठिकाणी फवारणी करण्यात आली। काय नेमका प्रकार आहे? सर, आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार इथं डेमो घेतला। डेमो घेतल्यानंतर ते अक्षय भाऊ म्हणजे 2 तासात प्लॉट काढी होतो म्हणे। तर मी 2:15 वाजता इथं डेमो दिला, तर 6 वाजेपर्यंत इथं थांबलेलो होतो। तोपर्यंत प्लॉटला काहीच झालेलं नव्हतं। मी तिथून निघून गेलो। त्याच सॅम्पलचं मी माझ्या घरी औषध मारलंय 2 प्लॉटला, म्हणजे 2 वाफ्यांना। जसं इथं 1 वाफ्यानं मारलं आणि तिथं वापरलं, त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे। तिथं काहीच प्रॉब्लेम झालेला नाही। आणि मी या साहेबांना विनंती केली होती की जर तुमचं, मी जेवणाची आणि संचालक होते, दोघांची जेवणाची सोय करतो, तुम्ही इथं रक्षणासाठी तुम्ही जर निघून गेले तर उद्या आम्हाला बोलणार तुम्ही रात्रीतून काही वगैरे। मग तुमचं असं म्हणणं आहे की 2 तासात एक फवारणी केली, काहीच झालं नाही, नंतर रात्रीतून हा जो आपण प्रकार बघतोय म्हणजे कोणी केला असावा? ते असं आम्हाला काय माहित नाही। जमिनीचा बी दोष असू शकतो किंवा अगोदर स्प्रे केलेला असेल, जमिनीचा दोष असू शकतो। हे शेतकरी आहेत, इथे मटाण्याला माझा प्लॉट आहे, असाच प्रकार झालेला आहे ना। 7 एकरचा प्लॉट प्लॉटची मला काही कल्पना नाही। ते शेट आहेत ना, दुकानदार आहेत ना, त्यांनी बघितलं ना प्लॉट। माझा पण अगस्त्या कंपनी आहे तणनाशक, याची फवारणी केलेल्या अनेक 5-6 शेतकरी या ठिकाणी त्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत। त्यांचं देखील म्हणणं आहे, आमचं देखील अशाच पद्धतीने या कांद्याचं नुकसान झालेलं आहे। कंपनीवर योग्य ती कारवाई व्हावी। आमची नुकसान जे झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील या ठिकाणी मिळावं। कृषी विभागाचे अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी कृषी सेवा केंद्राचे संचालक देखील आहेत। काय सांगाल, नेमकं काय प्रकार? अक्षय भाऊचा मला सकाळी 8ला फोन आला। मी 9-10च्या दरम्यान अक्षय भाऊच्या प्लॉटवर आलो। लगेच चिकन दुकानातून येताना एक सॅम्पलची बाटली आणली आणि
आम्ही ती ट्राय केली तर ते सेम जसं आक्षेपावरचं औषध निघालं होतं सेम तसं कंपनी एम्प्लॉयच्या समोर ते औषध खराब निघालं. बरोबर, म्हणजे मग त्याच्यानंतर गुणवत्ताहीनच प्रोडक्ट निघालं. प्रोडक्ट मग ते काय म्हणे त्या बॉटल मधलं आपण एक डेमो घेऊ. मग माझ्या नजरेच्या समोर यांनी डेमो घेतला आणि ते 100% उत्कृष्ट दर्जाचंच तणनाशक होतं. आणि माझ्या शेतकऱ्यांवरती पूर्णपणे विश्वास आहे की ते खोटं नाटक काही करू शकत नाही. बरोबर, या ठिकाणी कृषी सेवा केंद्र ज्यांच्याकडून यांनी औषधं घेतलेली त्यांचं देखील म्हणणं आहे कंपनीने मला जो पुरवठा केलेला आहे आणि मी जीएसटी बिलात घेतलं आणि जीएसटी बिलातच विकलंय. तणनाशक असल्याचं त्यांचं देखील म्हणणं आहे. कृषी विभागाचे अधिकारी आहेत. मॅडम काय सांगाल, आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे, काय कशा पद्धतीने आता कंपनीवर कारवाई होणार किंवा काय नेमका प्रकार आहे? इथं शुक्रवारी आमच्याकडे अक्षय प्रशांत निकम यांचा तक्रार अर्ज आलेला होता. कांदा पिकावर त्यांनी ऑक्सिगॅन अगस्त्य कंपनीचं फवारल्याचे त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही तक्रार निवारण समितीची आज व्हिजिट केली आहे. आज त्यांना तक्रार निवारण समितीचा पंचनामा देऊ. तसेच अगस्त्य कंपनीचे जे औषध त्यांनी फवारले त्या लॉटचा आम्ही नमुना पण घेतला आहे. तो तपासणीसाठी पाठवू. त्याचे अहवाल पण प्राप्त होतील ते आम्ही त्यांना देऊ. त्यांना पुढील कारवाईसाठी पंचनामा आणि अहवाल उपस्थित करून देऊ. पुढील कारवाईसाठी तुमचा पंचनामा आणि अहवाल प्राप्त करू. मग नंतर शेतकऱ्यांना भरपाईचं किंवा कंपनीवर कृषी मंत्रीकडे जाणार आहेत आज. पुढील कारवाईसाठी म्हणजे सांगा ना तुम्ही शेतकरी सांगा. त्यासाठी हा आज सगळं जाऊ चला गाड्या घरी. हो, या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केलेली आहे. संबंधित पंचनामा आणि अहवाल ते देणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना ग्राहक मंचाकडे ग्राहक न्यायालयाकडे तक्रार दाखल करावी लागणार आहे. खरं तर बघितलं तर प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अशा पद्धतीने गुणवत्ताहीन तणनाशक हे ज्या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे यांच्यावर कारवाईची देखील मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. शेतकरी लवकरच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन संबंधित कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करणार आहे. प्रबंध महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, विठेवाडी, देवळा.